वैराग नगर पंचायतीच्या सध्या वैराग नगर पतवर जे पतविक्रेते असते त्यांची काय समितीवर निवड झाली आहे, त्या निवडीबद्दल अशा अफवा उठतात की आमच्या गटाचा ते आमच्या गटाचे वर्चस्व, अशा काय खबरी आहेत त्याच्याविषयी आपलं काय म्हणणं आहे? नमस्कार, मी निरंजन मालकांचा एक छोटासा कार्यकर्ता किशोर नंदकुमार सावंत। आज जी काय पतविक्रेता समितीवर वैराग नगर पंचायतच्या पतविक्रेता समितीवर जे काही 6 मेंबर आलेत, ते मेंबर माझ्या 2-3 दिवसात ऐकण्यात असं आलं की पेपर न्यूज म्हणजे कागदपत्रे असं दाखवलं गेलं की हे 6च्या 6 उमेदवार सोपल गटाचे आहेत म्हणून। मग आम्ही आज बुमकर पॅनलचा किंवा पार्टीच्या आम्ही माणसं आहेत, आम्ही आज विचार केला, आज 6चे 6 मेंबर जे झालेत ते बिनविरोध निवडून आले। बिनविरोध निवडून आल्यानंतर हे एक सर्वसामान्य जेवण पोटासाठी आपला उद्योग करून खाणारे एक 6 उमेदवार आहेत। ह्यांना वैरागच्या काही नेत्यांनी किंवा सोपल पार्टीच्या प्रमुखांनी त्यांना वळण असं देण्यात आलं की हे उमेदवार आमच्या पॅनल आमच्या मार्फत उभा राहून हे निवडून आले। तर आज बघितलं तर त्या उमेदवारांना विचारलं तर असं काही नव्हतं त्यात की असे, आणि न्यूजला पण असं आलंय की समजले की वाचण्यात आलं की निंबळकर आणि बुमकर यांना विरोध करून पॅनल 6 उमेदवार निवडून आले। तर आज सोपल साहेबांचं काय वैरागमध्ये काही नसताना असं जर खोट्या बातम्या किंवा खोटी अफवा पसरवण्याचं काम वैरागच्या घाण राजकारण व्हायला लागलंय, वैरागच्या सोपल पार्टीकडून घाण राजकारण व्हायला लागलंय, तर याला कुठंतरी बंधन आलं पाहिजे। म्हणून आज वैराग नगर पंचायतमध्ये आज सगळ्यांचे सत्कार करून एक सहानुभूती मिळावी म्हणून हा उलगडा करण्यात आला आणि याला प्रतिक्रिया जनतेची राहील आणि तो उमेदवार तर जनतेत नाहीत। आणि राहिला विषय हा, तर सोपल गटाचे म्हणण्यात असे येते की आमचं पॅनल आहे आणि बिनविरोध निवडून आलेले आहेत, तर विकलांग व अनुसूचित जमाती महिला प्रवर्गातील उमेदवारांचे अर्ज न आल्याने या 2 जागा रिकाम्या राहिल्या। तर ह्या तुमच्या पॅनलमध्ये 2 जागेत माणसं नाही तर अख्खा पॅनल तुमचा कशावर? एक मुद्दा येतोय, 2 जागेला माणसं भेटत नाहीत। आज सोपल गटाच्या आज सोपल साहेब म्हणजे माझे मंत्री आहेत, तर तुम्ही अशी राजकारणाची घाल मेळ करत असाल, 2 जागा तुम्हाला भेटल्या नाही, तुमचं पॅनल कशावर? असं आम्ही तुमचं नाव ज्यांना राहायला जागा नसते, वैरागमध्ये जे भाड्याचं सुद्धा नाही, नगरपंचायतच्या जागेत राहतात, ती माणसं सोपल साहेबांचं राजकारण घाण करायला लागले। असा परिणाम साहेबांना पण पडेल, त्याचा साहेबांनी विचार करावा। आज त्यांना 2 जागा मिळाल्या नाहीत, कुठल्या त्या 6 पॅनलमध्ये 8 जागा आहेत, 8चं पॅनल आहे, तर 6 यांना भेटले, ते पण सर्वसामान्य आहेत, त्यांना नाव दिलं असं 2 जागा भेटल्या नाही, तर असं घाण प्रकारचं राजकारण सोपल साहेबांना कधी ना कधी टिंबवून ह्याचा अभाव भासेल, एवढं बोलतो नाही 2